काय करते बाई? चिकन कापिते ना. काय करायचं एवढ्या चिकनचं? बिर्याणी बिर्याणी कशी करणार आहे? एकदम जबरदस्त झाली पाहिजे आता, झणझणीत. जबरदस्त करायची. पहिल्यांदा तुम्ही कशी करायची बिर्याणी? आम्ही अशीच बनवायचं. बघू शकता कशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झाली. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकदम सिक्रेट रेसिपी आहे. आता त्याला मसाला सोयते ना. काय काय मसाला आहे? हा काय काय मसाला आहे? त्याच्यात अद्रक, कोथिंबीर, लसूण. चोळ्या मग. हळद आण. तिथे हळद मिठात आण. अतिशय उत्कृष्टपणे हे मिक्सचर करून घ्यायचं आहे. जितकं जास्त आपण आलं लसूण, त्याचप्रकारे जे काही कोथिंबीर असेल, याचा जे काही कोटण आहे बघा, ते व्यवस्थित आपण घोटून घेतलं तर ते चिकनपर्यंत आतपर्यंत जातं बघा. मीठ हळद व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मुरायला ठेवायचं आहे पहा. त्याच्यानंतरच आपण पुढची रेसिपी करायची. एकदम जबरदस्त टेस्ट आपल्याला चांगली भेटणार आहे. व्यवस्थित आपल्याला पुन्हा हळदसुद्धा हे करून घ्यायची पहा. बघू शकता, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फक्त. नक्कीच तुम्हाला चांगली रेसिपी भेटणार आहे पहा. हळद हे याचं चांगलं मिक्सचर आपल्याला व्यवस्थितपणे बघा हे मिक्स करून घ्यायचं. जितकं जास्त मिक्स करू तितकी जास्त आपल्याला टेस्ट चांगली मिळणार आहे. बाई तिथे करायची का बाई बिर्याणी? चुलीवरच करायचं. टेस्ट होईन का चांगली? चुलीवरच भात लागायची. बघा आपल्या आईने या ठिकाणी चांगल्या प्रकारे चूल पेटवलेली पहा. एवढ्या पावसामध्ये इथं चिकन कशा प्रकारे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे पहा आणि चांगलं मुरलेलं आहे पहा. आता याच्यामध्ये जे काही आपली हळद असेल, मीठ असेल, हे आतमध्ये चांगलं मुरलं असेल, त्याच्यामध्ये एकदम बेस्ट प्रकारे आपल्यासमोर चिकन आपली आई सादर करत आहे, बनवत आहे जुन्या पद्धतीनुसार. नक्कीच चॅनलवर नवीन असाल, पेजवर नवीन असाल तर फॉलो करा. आता आपल्याला या ठिकाणी प्रमाणानुसार तेल घ्यायचं आहे पहा. आता बघा या ठिकाणी बाईने या 5-6 ठिकाणी वर्गळे तेल आपण घेतलंय तेल घेणार टाकायला. आहे. तेल टाकून यामध्ये झालेलं डायरेक्ट बघू आपण शकता चिकन तेल. या ठिकाणी उकडायला टाकणार आहे बघा. चिकन उकडल्यानंतर पुन्हा काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बिर्याणी करायची पहा. बघू शकता तेल या ठिकाणी टाकून झाले. आता तेल उकळायचे, आपण फक्त वाट पाहिजे. मग उकळीत टाकायचं मसाल्यात, मग भाजी बनते. आणि सांडलं एक पडलं ते भाव लागत. शिजलं का? ते चांगलंच पाणी आटत आहे अजून. आता बिर्याणी टाकायचं कांदा. मिरं टाकू का नको? टाक. आता मसाला टाकून झालेला आहे. पावसामुळे लाकडं थोडी वल्ले, त्यामुळे लय धुरू राहिलाय. आता किती टाकायचं पाणी? पाणी किती? 1 किलो तांदूळ आहे ना. हा,
पाणी लागेल अजून. आली नोकरी हां टाक. टाकू का लागेल आणि तिखट नाही.